भारतीय जनता पार्टीचे मुरबाडचे माजी नगराध्यक्ष राम दुधाळे यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांना पक्षातून काढून टाकले आहे। ऐन लोकसभा निवडणुकीत दुधाळे यांची भाजपातून हकालपट्टी केल्याने मुरबाड तालुक्यात हा विषय सध्या चर्चेचा बनला असून पक्षाने केलेल्या कारवाईवर नगरसेवक राम दुधाळे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। बीजेपीचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत मुरबाडचे। आज एकंदरीत सकाळपासून एक पत्र फिरतंय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपल्यावरती जी पक्षाने कारवाई केलेली आहे, काय सांगाल या कारवाईच्या संदर्भात? आजच मला समजलं की पक्षश्रेष्ठींनी माझ्या विरोधात या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि ते पत्र या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। माझ्यापर्यंत आजपर्यंत कुठल्या अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आलेलं नाही आहे, परंतु ह्या गोष्टीला जर मी आज वाचा फोडली नाही तर नक्कीच सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी संभ्रमात राहतील। भिवंडी लोकसभेचे जे आमचे उमेदवार आहेत कपिल पाटील, एकीकडं इंडिया आघाडीचे बाळामामा असतील, खरं तर बाळामामाने आमचे संबंध हे घरचे आहेत। गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही घरचे संबंध असल्या कारणाने खरं आम्ही या पक्षाच्या प्रचारात आम्ही या ठिकाणी सक्रिय नाही आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात या ठिकाणी काम करतोय, परंतु मला या ठिकाणी पक्षाला सांगणं आहे, माझ्यावर कारवाई करणाऱ्यांना सांगणं आहे की या तालुक्यामध्ये खासदार साहेबांनी पक्षविरोधी किती कामं केले त्याचा देखील तपास करा। मागच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला तुम्ही देखील पत्रकार त्या ठिकाणी होतात। भाजप विरोधी काम करणारा खासदार कोण आहे तर कपिल पाटील आहे। या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आपल्या विरोधातल्या पक्षीच्या लोकांना देऊन आपली हक्काची या ठिकाणी बाजार समिती घालवली। नगरपंचायतच्या निवडणुका तुमच्या समोर आहेत, या ठिकाणी स्वतः 4-5 दिवस येऊन त्यांच्या उमेदवारांना जनतेने नाकारलं होतं। त्याचं खापर भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख पदाधिकारी फोडणं हे देखील चुकीचं आहे। मग आपण 4-5 दिवस त्या प्रभागात थांबून आपण निवडून का आणू शकलं नाही त्या व्यक्तीला? आणि आज आपण जे स्वतः उभे आहेत भिवंडी लोकसभेमध्ये, तुम्ही बघताय की पूर्ण तालुक्यामध्ये सर्वसामान्य देखील बोलतोय की कपिल पाटील हटा। कोणी कपिल पाटलाला या ठिकाणी स्वीकारायला मागत नाही। मोदींचा जनतेचा राग मोदीवर नाही, तो जनतेचा राग हा कपिल पाटलावर आहे। आणि सुरुवातीपासून सर्वसामान्य लोकांचं या ठिकाणी म्हणणं होतं की या भिवंडी लोकसभेला नवीन प्रतिनिधित्व द्या, नवीन माणसाची निवड करा, जेणेकरून ही सीट मोदीजींना भेटेल। परंतु पक्षाचे काही एकेकोर कार्यकर्ते असतात की ज्यांनी पक्षविरोधी काम केलेलं असतंच, परंतु आम्हाला आमचाच माणूस पाहिजे, म्हणजे 5 वर्ष मनमानी करायला या ठिकाणी सोपं जात आहे आणि शेवटी त्यांना ते भोगायला येईल। आज रामाच्या नावाने तुम्ही पत्र पाठवताय, राम दुधाळेची हकालपट्टी करताय, पण ज्या रामाच्या नावाने तुम्ही देशात मतं मागताय त्या राम नावाची तुम्ही हकालपट्टी करता, ते शाप या इथल्या लोकसभेच्या उमेदवाराला या ठिकाणी लागणार आहे आणि त्याचा पराभव नक्कीच आहे। ही अशी एक हकालपट्टी करून चालणार नाही। आमच्या विरोधात ज्यांनी काम केलंय निवडणुकीत नगरपालिका त्यांची हकालपट्टी करा, बाजार समितीला ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले त्यांची हकालपट्टी करा। आज खासदारच्या सोबत जे 4-5 जे काही वागडविल्ले आहेत त्यांनी कोणाचं काम केलंय त्यांचं हकालपट्टी करा। आज ते तुम्हाला चालतंय, परंतु जे पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता काम करतोय तो तुम्हाला चालत नाही। तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांवर नाहीये, तर तुम्ही नेमलेल्या बूथ प्रमुखांवरती आहे। तुम्ही जिल्हा प्रमुख नेमता, सर्वसामान्यांच्या सहमतीतून जिल्हा प्रमुख नेमायला पाहिजे होता, त्या जिल्हा प्रमुख तुमच्या मनमानीने तुम्ही नेमता। हे असले जिल्हा प्रमुखांना आम्ही देखील मानत नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही देखील यांची हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही एक सर्वसामान्य नगरसेवक आहे, आम्हाला काही फरक पडत नाही, पण 20 मेला या ठिकाणी दाखवून देऊ की कशा प्रकारे या लोकसभेतून या कपिल पाटलाची हकालपट्टी होईल आणि हे आम्ही दाखवून देऊ। दाखवून दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। प्रदेशाध्यक्षांना या ठिकाणी पत्र व्यवहार करणार आहे की आपण जी कारवाई केलेली आहे ती कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा एक राजकीय आकाशबुद्धी या ठिकाणी केले, सुडबुद्धीने या ठिकाणी केलेले। आम्ही कुठंच असं या ठिकाणी पक्षाच्या इंडिया आघाडीच्या सोबत कुठल्या रॅलीत नाही, त्यांच्यासोबत फिरत नाही, अशा कुठल्याच प्रकारच्या पोस्ट वगैरे आम्ही केलेल्या नाहीये। अशा प्रकारच्या चुकीचं हकालपट्टी करणं हे चुकीचं आहे आणि आम्ही याच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी मी चर्चा करीन। परंतु एक गोष्ट सांगतो की याचा अर्थ असा नाही की आम्ही या पक्षातून काम करणार नाही, आम्ही शांत बसू। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।